हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आपल्या संवाद मनातला या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा व्हिडिओ 5-6 दिवसाचा आहे, संडेचा आहे हा व्हिडिओ। तर हा व्हिडिओ जरा लेट झालेला आहे। तर ज्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती त्या दिवशी आम्ही पुण्याला गेलेलो होतो दगडूशेठ गणपतीला, तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तर इकडे लाईटचा प्रॉब्लेम आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ थोडा लेट झाला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप छान व्हिडिओ आहे। तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसून चाललेलो आहोत। तर ते मग छोटंसं स्टेशन आहे आमच्या तिथलं। तर आता आम्ही निघालेलो आहोत पुणे स्टेशनला। तर ही दौंड पुणे शटल आहे। आता आम्ही पोहोचलेलो आहोत या ठिकाणी। तर तुम्ही बघू शकता असल्यामुळे आणि संकष्टी चतुर्थी असल्यामुळे खूप सारी गर्दी होती। तर आम्ही ज्या ठिकाणी गणपतीला जाणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा भरपूर अशी गर्दी असते। तर बघू आता पुढे गेल्यावर काय होतं, दर्शन होतं की आपल्याला लाईनमध्ये थांबावं लागतं। तर बघा स्टेशनवर उतरल्यावर भरपूर सारी अशी गर्दी आहे आणि आम्ही आलो होतो मुलांना घेऊन। तर एक बहिणीचा आणि एक भावाचा मुलगा सुट्टीला आलेले होते। तर चला म्हणलं त्यांना थोडंसं आपण काहीतरी फिरवून पण आणू। तर बघू शकता या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत। तर मी मुलांना सांगत आहे, तर बघू शकता तुम्ही इथे किती गर्दी आहे। तर आम्ही तिघंच येणार होतो, पण आम्हाला खरंच गर्दीमध्ये काहीच कळालं नसतं, म्हणून मग आम्ही त्यांच्यासोबत आलो। तर मुलांना खूप नवल वाटत होतं। तर पुण्यामध्ये ते पहिल्यांदाच आलेले होते। तर मग त्यानंतर आम्ही PMTमध्ये बसलो, पुणे स्टेशनवरून PMT दगडूशेठ गणपतीपर्यंत। तर आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि भरपूर सारं इकडं तिकडं मुलं आनंद घेत होते गाडीमध्ये बसून। तर आता फायनली आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ पोहोचलो होतो। तर त्या ठिकाणी भरपूर अशी 2 किलोमीटर अंतरावर लाईन होती। तर एवढा सारा वेळ आमच्याकडे नव्हता आणि भरपूर ऊनही झालं होतं। सकाळचे 11-11:30 वाजले असतील। तर आम्ही समोरूनच दर्शन घेण्याचा निर्णय घेतला। तर समोरून सुद्धा भरपूर लोक दर्शन घेत होते, तुम्ही बघू शकता। भरपूर सारी गर्दी दिसत आहे आणि लाईनमध्ये समोरूनही अगदी छान आणि मस्त असं दर्शन ठिकाणी मी जवळ आले होते दर्शन घेण्यासाठी, व्हिडिओ काढणारच होते पण तिथे कॅमेरा वगैरे तर तिथून आम्ही चालत शनिवार आलो। तर म्हटलं चला मुलांना दर्शन गर्दी असल्यामुळे तिकडे जाताना पेशवाई खाली गणपती मंदिर आहे, तिथे पण आम्ही दर्शन घेतलं। तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, खूप सारी गर्दी आहे। तर मुलांना आतमध्ये गेलो नाही, त्या ठिकाणी छान असे फोटो वगैरे काढले। त्यानंतर वगैरे काढले, थोड्या वेळ बसलो आणि मग त्यानंतर तिथून आम्ही जेवणासाठी एका हॉटेलमध्ये आलो। मग तिथून आम्ही सगळ्यांनी थोडंसं जेवण केलं आणि मग पुन्हा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या शेजारीच एक स्वामी समर्थांचं कॅमेरा अलाउड नव्हता। तर ते आम्हाला सारखं म्हणत होते की कॅमेरा बंद करा, व्हिडिओ काढणं बंद करा। तिथे समोरच एक शिवाजी महाराजांचा लाल महाल आहे, तर त्या ठिकाणी ते लाल महाल बघण्यासाठी आम्ही गेलो या ठिकाणी। तर इथे खूप सारी गर्दी होती। तर मुलांना जास्त नसते, कंटाळून गेले होते। म्हटलं चला आपण नंतर
ठिकाणी भव्य अशी पुरातन शिवकालीन ही इमारत आहे. तर खूप सारं या ठिकाणी बघण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही या ठिकाणी बघा. तर ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी जिजाऊ मातांनी आपल्या शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडे बघ ना तो ती ही जागा आहे. तर खूप छान आहे. तर बघू शकता दोन्ही वाड्याच्या समोरच्या जे घोडे आहेत स्वार आले होते आणि अशी पौराणिक ऐतिहासिक ही इमारत आहे. तर त्याबद्दल मी थोडीशी माहिती पण मुलांना सांगत होते. तर शाहिस्तेखानाची बोटं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी छाटली होती. शाहिस्तेखानाचा या ठिकाणी तळ होता. तो बरेच दिवस या ठिकाणी मुक्काम होता त्याचा. तर शेवटी तुम्ही बघू शकता इथे हे चित्र लावलेलं आहे. हीच ती समोर खाली खिडकी आहे आणि ह्या खिडकीतच शाहिस्तेखानाची बोटे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटली आहे. तर अशी थोडीशी म्हटलं चला मुलांना पण तेवढीच माहिती होईल. आणि ही वास्तू बघा आहे तशीच आहे अजूनही. खूप भव्य आणि मोठी अशी वास्तू आहे लाल महाल. तर नक्की या ठिकाणी एकदा तुम्ही येऊन भेट द्या. तर भरपूर सारी गर्दी होती व्हिडिओ काढण्यास या ठिकाणी. होतं थोडे परमिशन होती जास्त व्हिडिओ काढायचं, काही जास्त अलाउड नव्हतं. तरी पण त्यातले त्यात आम्ही थोडेसे व्हिडिओ काढले. आणि असा हा सुंदर असा परिसर आहे सगळा. तर या ठिकाणी काय काय घडलेलं आहे काय काय नाही ते सगळं या ठिकाणी फोटोद्वारे आणि त्याखाली त्याची माहिती दिली होती. तर ऐतिहासिक जे काही घडलेलं आहे त्याचा पूर्ण साक्षीदार आहे हा किल्ला. तर या ठिकाणी आम्ही भरपूर सारे उन्हामध्ये फिरून कंटाळून गेलो होतो. तरी पण आम्ही हे सगळं बघितलं. खूप छान वाटलं. लाल महालात शिवबांना महाभारत सांगून जिजाऊंनी आदर्श संस्कार केले. फोटो काढायला अलाउड नाही. इकडे आहेत का त्यानंतर मग आम्ही आलो एका शॉपमध्ये. तर हे आहे मुलचंद सन्स अँड मिल्स. तर या ठिकाणी पूर्णपणे जेंट्सची लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत जेंट्सचे कपडे भेटतात. तर या ठिकाणी मी कपडे बघितले आणि ही छोटीशी क्लिपमध्येच आलेली आहे. रेल्वे स्टेशनवरून आपण वरती जातो ती ही क्लिपमध्येच आली होती. तर त्यासाठी काही कळालंच नाही मला ही कशी आली. तर अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी भरपूर सारे कपडे बघितले. खूप छान व्हरायटीज आहेत आणि खूप छान क्वालिटी आहे. कपडे घेऊन नंतर आम्ही मुलांसाठी खायला घेण्यासाठी आलो. तर या ठिकाणी स्वेटरमध्ये मुलांना थंड वगैरे घेतलं आणि भरपूर सारे घेतलं. तर आम्ही घरी आलो नंतर तर सगळ्यांना भूक वगैरे भरपूर लागली होती. तर या ठिकाणी भेळ आणलेली आहे, स्प्राईट वगैरे आणलेले आहे आणि खूप सारे वडापाव आणलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.